स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। अनेक ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं निवडणुकांचं भवितव्य अधांतरी। अयोध्येतील राम मंदिरावर ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावर फडकवण्यात येणार भव्य धर्मध्वज। मंदिर परिसरासह संपूर्ण शहर सजलं। डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी पती अनंत गर्जेला पोलीस कोठडी। 27 नोव्हेंबर पर्यंत कोठडीमध्ये रवानगी। आणखी 2 आरोपी फरार। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल। मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार। अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं आश्वासन। आपला माणूस सोबत नाही। बीडमधील सभेमध्ये नाव न घेता धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। आधी अंग झटकणाऱ्यांना आता उणीव भासतीये, धनंजय देशमुखांची टीका। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 35 वर्षांखालील 40% तरुणांना उमेदवारी देणार। युथ कनेक्ट कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तरुणांना राजकारणात येण्याचंही आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली राज्य निवडणूक आयुक्तांची भेट। प्रारूप याद्यांमध्ये हरकती नोंदवण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्याची मागणी। मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। भरत गोगावलेंचं हरिहरेश्वरला साकडं। लोकसभेला चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा द्या, मात्र विधानसभेला कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यालाही शिक्षा व्हायला पाहिजे, गोगावलेंचं गाऱ्हाणं। झी24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी विकास खारगे समिती बैठकीमध्ये कुणी कुठे फायली फिरवला यावर चर्चा। तर तेजवानीच्या वकिलांनी समितीकडे मागितली 4 डिसेंबर पर्यंतची मुदत। ठाण्यामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी। राज ठाकरे अविनाश जाधव यांचं नाव घेत शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल। मनसेच्या दणक्यानंतर मगरूर रिक्षा चालकानं मागितली माफी।